नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। एका बाउलमध्ये मी 1 कप इतके भिजलेले मूग घेतलेले आहे। 2 पाण्याने आपल्याला हे मूग स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। आता पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 बॅचमध्ये मी हे मूग वाटून घेणार आहेत। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आलं टाकायचं आहे। इथे मी 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा इतके जिरे टाकायचे आहे आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आणि आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि उरलेले मूग देखील हे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी पाव कप इतके तांदळाचे पीठ घालायचे आहे आणि एकदा आपण हे मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये पाव कप इतकंच पाणी घालायचं आहे आणि छान असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचे, पाव चमचा हळद टाकायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता आपल्याला हे 10 मिनिटांसाठी पीठ हे मुरण्यासाठी ठेवायचं आहे। आता 10 मिनिटे झालेली आहे। याच्यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून टाकलेला आहे आणि एक टोमॅटो बारीक कापून टाकायचा आहे। थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे छान असं एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण पाव चमचा इतका सोडा टाकायचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून पुन्हा आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅसवर आपल्याला एक पॅन ठेवायचा आहे। पॅन गरम झाले की त्याच्यावर 1 चमचा तेल टाकायचं। तेल छान असं पॅनला पसरवून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला पाव चमचा इतकी मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की पाव चमचा इतके जिरे टाकायचे। पुन्हा आपल्याला पॅनवर असं पसरवून घ्यायचं आहे आणि आता 4 ते 5 इथे मी कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे। आता याच्यावर आपल्याला थोडीशी तीळ टाकायची आहे आणि छान असं पॅनमध्ये आपण पसरवून घेतलेलं आहे। याच्यावर आता आपल्याला मिश्रण टाकायचं आहे। तर इथे 2 चमचे मिश्रण मी हे टाकलेलं आहे आणि छान असं गोल आकारामध्ये आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे। तर साधारण 4 मिनिटांसाठी मंद आचेवर मी हे झाकण ठेवलेलं आहे। 4 मिनिटांनंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि कढईने तेल सोडायचं आहे आणि याच्यावर देखील आपल्याला छान असं तेल पसरवून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला पुन्हा 3 मिनिटांसाठी मंद आचेवर झाकण ठेवायचं आहे। तर आता 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हे आपलं दोन्ही साईडने छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे। तुम्हाला जर कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही थोडंसं बॅटर पातळ करून डोशांसारखं देखील बनवू शकता, ते देखील खूप छान लागते। तर मस्त असं आपलं हे थालीपीठ किंवा डोसा, तुम्ही याला काहीही नाव द्या, तर छान असं तयार झालेलं आहे आणि तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।